कच्ची झाली असती. कुठे बॉल टाकायचा, तू मागे गेल्यानंतर त्याला स्पेस भेटलाय. असू दे, आपण गेम मस्त झाली, प्रेक्षकांची करमणूक झाली, हृदयाचे श्वास रोखले गेले. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सामना जयेश पाटील आणि कंपनीने केला, त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. बघा, गांधरे संघासाठी पुन्हा एकदा कुबेर येऊन बसतात आमच्या बाजूला. राहुल ठाकरे गांधरे संघाचे कुबेर. लगेच दुसरे कुबेर इथे येतील, त्यांचे जावई बुवा कैलास पष्टे, अरुण पष्टे. प्रत्येक विकेटसाठी राहुल ठाकरे गांधरे यांच्याकडनं 200 रुपये, सारंग वैभव भुईर यांच्याकडनं 200 रुपये. विकेट हॅट्रिकसाठी राहुल ठाकरे गांधरे यांच्याकडनं जसे 1000 रुपये, तसंच विकेट हॅट्रिकसाठी सारंग वैभव भुईर यांच्याकडनं 1000 रुपये. पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत दणदणीत असा चौकार. पुन्हा एकदा उमर गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला भिडतोय आणि सांगतोय हमसे न लेना पंगा. गोलंदाज आहे मयूर. मयूर आणि उमर यांच्यामधला हा जबरदस्त तंटा बखेडा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमधला तगडा झगडा आपल्याला पाहायला मिळतोय. वाडा तालुक्यामधले दोन क्रिकेटमधल्या महाशक्ती एकमेकांसमोर उभा ठाकले. डू ऑर डाय बॅटल करो या मरो, आर पारची लढाई. मयूर पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो. काय होतंय बघूया. पंचांच्या निर्णयाची आम्ही अपेक्षा करतोय. चेंडू वेगानं जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. रिव्हर्स स्वीप आणि या खणखणी दणदणीत चौकार. मयूर बघूया षटकारांची चौकारांची हॅट्रिक होते की काय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जात आहे. चेंडूला टोलवलं जाते, भिरकावून दिले जाते, 1 रन पळून काढली जाते. का होते पुन्हा एकदा चौकार. खणखणीत 3 चौकार. कसतोय कमर, गोलंदाजावर हल्ला करतोय. बघूया चौथा चौकार बसतो की काय. पुन्हा एकदा मयूर राईट आमवतोय गेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू पडतोय. लोवर स्लोवर डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. काय सामना झाला अगोदरचा. जयेश पाटील एक निडर योद्ध्याप्रमाणे तुटून पडला होता. श्वास रोखून धरला होता. दोन्ही समर्थकांमध्ये जबरदस्त वातावरण निर्माण झालं होतं. पुढचा चेंडू राईट आमोदोगेट षटकातला 5वा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू तडाखा आणला जातो. काय होतंय बघूया. झेल उडतो की काय, चेंडू निघून जातो की काय. पंचांचा इशारा नो बॉल. धावसंख्या या 3 धावांनी पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 15 वर. मयूर थोडासा दबावाखाली येतोय. ज्याप्रमाणे 3 चौकार मारल्यानंतर त्याचा थोडासा आत्मविश्वास डळमळी झाला असावा. कारण उमर ज्या पद्धतीने फलंदाजी करतो त्याप्रमाणे कुठल्या गोलंदाजाच्या छातीमध्ये धडकी भरावी अशी जबरदस्त फलंदाजी. उमर फक्की. नो बॉल असल्यामुळे पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे वापर करतोय आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतोय मयूर. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बुंद्यामध्ये टाकलेला. राईट ऑन द टार्गेट, बँक ऑन द टार्गेट टाकलेला. बुंद्यात टाकलेला चेंडू एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 16. पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव वाढतोय. कालच्या मानाने आजची थंडी मात्र थोडीशी सुसह्य वाटते. शेकोटी पेटवली जाते थंडीपासून बचाव करण्यासाठी.
यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय आणि काय होतंय बघूया. पंचांचा इशारा येतोय चौकार. चौकार पहिलं षटक थोडंसं महागडं पडलेलं. आम्हाला स्कोरर सांगतील की पहिल्या षटकामध्ये मयूर यांच्या किती धावांची लयलूट केली जाते. 20 धावा. नवीन गोलंदाज येतो विवेक. जय हनुमान गांधरी संघाचा गोलंदाजी मधला प्रमुख तारणहार असलेला खेळाडू. राऊंड ऑफ ॲक्शन. पथिरांना लशित मलिंगा यांच्या पठडीतली गोलंदाजी. विवेक जाधवला सर्वस्व पणाला लावावं लागेल आणि नावाप्रमाणे विवेकशील गोलंदाजी, विवेकपूर्ण गोलंदाजी करावीच लागेल. कुबेर बाजूला बसलेले आहेत. त्यांनी आपली जी कुबेराची पिशवी ती उघडलेली आहे. ऐलान केलेलं आहे. षटकार मारा, चौकार मारा, विकेट हॅट्रिक करा, 1000 रुपये घ्या, 200 रुपये घ्या, पैसे घ्या, पण काहीतरी करून दाखवा. बघूया विवेक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावा रोखतोय की फलंदाजावर स्वार होतोय. यावेळेला पुन्हा एकदा उमरच्या बॅटमधनं तडाखा येतोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य. धावसंख्या जाऊन पोचली ती 21. विवेकला जबाबदारीने खेळ करावा अशा प्रकारची रणनीती असेल. कारण विवेक हा प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात आडवे तिडवे फटके मारून कारण नसताना आपल्या संघावरचं दडपण वाढवू नये अशा प्रकारची रणनीती असेल. त्याच्यामुळे सिंगल डबल सन्मानाने खेळून काढला जाईल. पुढचा चेंडू. यावेळेला बघा ज्या गोलंदाजीसाठी स्लोवर वन पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 21 वर बिनबाद 21. विवेक मात्र जबरदस्त गोलंदाजी करतो. चांगलं कमबॅक करतो आणि आपल्या संघाला सांगतोय का डरो नहीं मैं हूं ना. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. विवेक यांचा पुढचा चेंडू. या वेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर धावा अवांतर. धावसंख्या बिनबाद 22. सूरज पाटील ही थंडावलेले आहेत. पुढचा चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट विवेक जाधव यांचा. यावेळेला मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आणि चेंडू कुठे जातोय बघूया. कॅच साठी विकेट किपरला राहुल ठाकरे यांच्याकडनं 200 रुपये आणि वैभव सारंग वैभव भुईर यांच्याकडनं 200 असे एकूण 400 रुपये. आणि किपर नवीन फलंदाज येतोय आयान. पुढचा चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडूला पुन्हा एकदा आयानने तटवलं. 1 रन पडून काढले. ती दुसरी धाव घेतायत की काय बघूया. एकच धाव. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 1/23.
कैलास पष्टे यांच्याकडनं विकेट घेतल्याबद्दल विवेक जाधव यांना 200 रुपयाचं रोख बक्षीस. राहुल ठाकरे यांच्याकडनं 200 रुपये, सारंग वैभव भुईर यांच्याकडनं 200 रुपये आणि कैलास पष्टे यांच्याकडनं पण 200 रुपये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय खानिवली संघाकडनं विशाल लोखंडे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले होते ज्याप्रमाणे एखादा लोहार गरम झालेल्या लोखंडाच्या तुकड्यावर प्रहार करतो तसे प्रहार मागच्या सामन्यामध्ये विशाल लोखंडे यांनी केले होते आणि तशाच प्रकारचे प्रहार करतो का याची सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे. धावसंख्या सध्या तरी 2 बाद 25. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू फलंदाजाला भंगारून गंगारून सोडलं जाते. निर्धाव चेंडू आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. काय जबरदस्त टिचून गोलंदाजी केलेली, नियंत्रित मारा, शिस्तबद्ध मारा, धावा रोखून धरल्यात. फलंदाजांना बॅटीला चेंडू लागू दिला नाही आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी. कसी हुई सदी हुई नपीतुली घातक गेंदबाजी पाहायला मिळालेली आहे. तब्बल 3 धावा दिल्या आणि 2 गडी महत्वपूर्ण बाद केलेले आहेत. या षटकाबद्दल पुन्हा एकदा 200 रुपयाचं रोख बक्षीस आलेले. धावा झालेल्या 23, गडी बाद झालेले 2. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय निखिल. राहुल ठाकरे स्वतः कुबेर पण आहेत, ऑडिटर पण बनलेले आहेत. त्यांनी अगदी लेखाजोखा ठेवलेला आहे. आता प्रत्येक सामन्यामध्ये अशा प्रकारची रोख बक्षीस असली का असा एक काउंटरच उघडावा लागेल. हा मग शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी निखिल येत आहेत. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 23, गडी बाद झाले तर उमर आणि त्यानंतर बाद झाले रोशन. आता आयान आणि विशाल लोखंडे यांच्यावर फलंदाजीची संपूर्ण बागडोर असेल. पुढचा चेंडू झेल सुटतोय, मला वाटतं 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या 24 वर. मागच्या बाजूने धुराचे लोटच्या लोट नाकामध्ये घुसतायत. बहुधा दम मारो दम. दम मारून राहिलेत मागे आणि त्याचा प्रचंड वास, कार्बन मोनॉक्साईड आमच्या नाकामध्ये घुसतोय. पुन्हा एकदा निखिल. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावलंय की काय, प्रेक्षकांमध्ये झुंबड उडते. उतुंग गगनचुंबी षटकार. डावातला मला वाटते हा पहिला षटकार पाहायला मिळतो आणि धावसंख्या झपाट्याने 30 वर.
तुंबळ घोषणा युद्ध चालू आहे, सेलिब्रेशन जबरदस्त आहे. पुढचा चेंडू, चेंडूला तटवलं जाते, 1 रन फोडून काढली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि 2 धावा फोडून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर. आसिफ शेख महापोली यांच्याकडनं उमर फके आणि टीमला ऑल दी बेस्ट, हार्दिक शुभेच्छा येत आहेत. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू, निखिल यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला तटवलं जात आहे, 1 रन तर पूर्ण काढले, ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर. रनआउट साठी चेक करा, पंचांकडनं रिव्ह्यू मागितला जातोय. नॉट आउट. शेवटचा चेंडू, धावसंख्या कितीवर पोहोचली? 33. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न केला जाईल, बघूया काय होतंय. षटकार, चौकार की डॉट बॉल. आणि फलंदाज बाद का पंच? विकेटसाठी राहुल ठाकरे गांधरे यांच्याकडनं 200 रुपये, सारंग वैभव भुईर यांच्याकडनं 200 रुपये आणि कैलास पष्टे जावई बुवा भाऊजी यांच्याकडनं 200 रुपये. तीन गडी बाद झाले ते बोबा 11 खानिवली संघाचं आणि 34 धावांचं एक जबरदस्त आव्हान. कारण सामने हे आता मंद मंद वातावरणामध्ये, थंड वातावरणामध्ये खेळले जाते. लो स्कोरिंगची मॅच आहे आणि या 34 धावा करताना काय लेखाजोखा होतो, काय घमासान होतंय, कोण कुणाला नडतंय, कोण कुणाला बिघडवतंय, कोण कुणाला रडवतंय, याचा लेखाजोखा करण्यासाठी अजय घरत. थँक्यू सो मच अडकमोल सर. जवळपास 1:20 आता होत आहेत. मध्यरात्र ओलांडून गेलेली आहे आणि अजूनही क्रिकेटचा थरार तसाच आपल्याला इथे कायम पाहायला मिळतोय. उपसरपंच चषक 2025 मध्ये आपण आहोत बेलोशीमध्ये. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून SP ग्रुपच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूला बोबा 11 खानिवली आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान गांधरे. गांधरे संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
3 ओव्हर्समध्ये 33 धावांपर्यंत मजल मारली गेलेली आहे बोबा 11 खानिवली संघाकडून. म्हणजेच काय तर टार्गेट ठीकठाक आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 11ची सरासरी गाठली. 11.33 ची सरासरी आता विजयासाठी गाठायची प्रति षटक. जय हनुमान गांधरे संघाला बॅटिंग चांगली आहे गांधरे संघाकडे. पहिल्या 2 मॅचेसमध्ये त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. पण प्रत्येक सामना नवीन असतो. क्रिकेटचा खेळच तसा आहे. प्रत्येक चेंडू क्रिकेटच्या खेळामध्ये नवीन असतो. खेळ जरूर जुना आहे, परंतु प्रत्येक बॉलमध्ये काहीतरी नवीन दडलेलं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळेच एवढी रंगत असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. प्रति चौकार आणि षटकारासाठी राहुल ठाकरे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. सलगचे 3 चौकार किंवा सलगचे 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक राहुल ठाकरे यांच्याकडून देण्यात येईल. निखिल आणि विवेक हे दोघे सलामीवीर. चुरशीच्या सामन्याची अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना, त्यामुळेच अजूनही आपण बघतोय की भरपूर मोठ्या संख्येत क्रिकेट रसिक येथे उपस्थित आहेत. ऑनलाईन देखील भरपूर क्रिकेट रसिक ही स्पर्धा पाहतायत प्रिन्स मूवीजवर. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूयात. विशाल नाईक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल, ओ सुंदर फटका, ड्राइव्ह केला इनफिल्डच्या वरून. फिल्डर पाठलाग करतोय, मात्र आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. जी पष्टे साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारास 200 रुपयांचं पारितोषिक आणि सलगच्या 3 चौकार किंवा 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, आणि सामना जर जिंकला गांधरे संघानं तर त्यासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. अगदी दिमाखात सुरुवात केली आहे फलंदाज निखिलनं. लॉफ्टेड फटका होता कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळला गेलेला फटका. 4 धावा मिळाल्यात पहिल्याच बॉलवर. टार्गेट आहे 34 धावांचं. विशाल नाईक, विशाल लोखंडे यांसारखे चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत. बोबा 11 कडे फुल टॉस बॉल होता, लाईन मिस केली आहे. तिकडे विकेट कीपर बीट, फिल्डर मागे बीट होत आहेत. बॉल वेगानं चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेचा वेध घेत असताना, परंतु फिल्डर पोहोचलाय खरा, मात्र बॉल अडवू शकला नाहीये. बॉल सीमा पार, बाईकच्या रूपात 4 धावा. गोलंदाजाने प्रयत्न चांगला केला होता. येथे वेगात बीट केलं होतं फलंदाजाला. जरूर लेंथ तेवढी परफेक्ट नव्हती, परंतु बॅट्समन बीट झाला होता. विकेट कीपरकडून चूक घडली आहे आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागतोय. 4 धावा मिळत आहेत जय हनुमान गांधरे संघाला. धावसंख्या 8. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे यावेळेला देखील. टायमिंग थोडंसं चुकलंय. बॉल चाललाय वाईडिश मिड विकेटला. तिथे सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली आहे फलंदाज निखिलनं. निखिलची धावसंख्या 5, संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. बोबा 11 खानिवली विपक्ष जय हनुमान गांधरे असा हा तृतीय फेरीचा सामना आहे. याच्यातून जिंकणारा संघ आजच्या शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहुणीपाडा संघाविरुद्ध त्यांची लढत असणार आहे. कालचा पहिला दिवस, पहिली रात्र जी होती ती एजे हमरापूर संघानं गाजवली. सहयोग केणी त्याचं नाव चर्चेत राहिलं. खूप दमदार बॅटिंग त्याने केली. फुल टॉस बॉल यावेळेला भिरकावून दिला अगदी गॅप मधून. शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान बॉल सीमारेषा पार. खणखणीत चौकार.
दंड भोगावा लागलाय. योग्य दिशा दिली होती बॉलला, गॅप शोधला, 4 धावा प्राप्त केल्या फलंदाज विवेकनं. निखिलनं देखील चौकारानं अकाउंट ओपन केलं होतं आणि आता विवेक देखील मागे राहत नाहीये. 4 धावांची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून प्रति चौकारास 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल आहे हा. बॉल अतिशय सुंदर आहे, बरोबर यॉर्कर होता. त्याला देखील आघात करण्याचा प्रयत्न, त्याच्यावर जोरदार ड्राईव्ह करायचा होता ऑन साईडला, परंतु अगदी बॅटच्या बॉटमला लागला होता बॉल. तेथेच घरंगळत राहिला खेळपट्टीच्या बाजूला. विकेट किपरने उचलला. धावे ते मिळणार नाहीये. डॉट चेंडूंची आवश्यकता असणार आहे टीम बोबा 11 खानिवलीला. फार मोठी धावसंख्या तर त्यांनी बनवलेली नाही, परंतु एक फायटिंग टोटल जरूर आहे. 3-3 ओव्हरचे सामने आहेत. मध्यरात्री नंतरचे जे सामने असतात त्याच्यामध्ये बॅटिंग करणं एवढं सोपं काम नसतं अंडर फ्लड लाईट्स. आणखी एक चांगला बॉल, जोरदार अपील होत आहे, पायावर आदळलाय. पंचांची मात्र स्वीकृती मिळत नाहीये. एक धाव येथे पूर्ण केले फलंदाजांनी. लेग बाईचा इशारा आणि याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. म्हणजेच आता उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 10 ची सरासरी इथून गाठावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता जय हनुमान गांधरे संघाला. 20 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन फ्रॉम रिमेनिंग 12 बॉल्स. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस असेल. 7 तारखेपर्यंत ही स्पर्धा रंगताना दिसेल. भिवंडी ग्रामीणचे देखील अनेक नामवंत संघ तुम्हाला पाहायला मिळतील. शहापूरमधील देखील काही संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, म्हणजेच ओपन ग्रामीण हाफ देखील असणार आहे. सध्या वाडा ग्रामीणचा थरार आपल्या समोर आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटपटूंना एक खूप चांगलं व्यासपीठ येथे संदीप पाटील साहेबांनी दिलेलं आहे. मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा आपल्या भेटीस आली होती आणि आता आणखी एक नवीन हे पर्व आपल्या समोर आहे डे नाईट स्वरूपात. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. गोलंदाजीसाठी विष्णू सज्ज. 14 धावांची चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी. दोन्ही सलामीवीर अजूनही ठाण मांडून आहेत खेळपट्टीवर. 5 धावा निखिलच्या बॅटमधून आल्यात. 4 धावांचं योगदान विवेकनं दिलंय. 4 धावा बाईकच्या रूपात आल्यात. 1 धाव लेग बाईकच्या रूपात आलेली आहे. धावा कशा येत आहेत हे एवढं काही महत्त्वाचं नसतं 3-3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये. जोपर्यंत धावा येतील तोपर्यंत त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्या सर्व मोजल्या जातील. आमचे स्कोरर सज्ज आहेत इकडे. सुशांत पाटील. स्कोररची भूमिका फार महत्त्वाची असते कुठल्याही स्पर्धेमध्ये. पंचांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. वीरेंद्र ठाकरे यांच्याकडून प्रति षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. महत्त्वाचं षटक असेल गोलंदाज विष्णूकडून. पहिला बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्नशील, परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर जाऊन लँड झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वर. 16 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये जय हनुमान गांधरे संघ. आता समीकरण 11 चेंडू आणि 18 धावा. विकेटची नितांत आवश्यकता आहे बोबा 11 खानिवली संघाला. एखाद दुसरी विकेट जर या षटकामध्ये विष्णूनं मिळवली आणि कमीत कमी धावा खर्च केल्या तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर हे फलंदाजी करणाऱ्या टीमवर असेल. पण सध्या तरी फलंदाजांनी प्रेशर टाकलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण सुरुवात धमाकेदार केली आहे. फ्लाइंग स्टार्टची अपेक्षा होती तसंच फ्लाइंग स्टार्ट आहे. षटकार तर आलेले नाहीत, परंतु धावांचा वेग चांगला आहे, कारण 7 बॉल्समध्ये आपण बघतोय 16 धावा फलकावर लावल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, स्विंग केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला फील्डर तैनात आहे. 1 बाउन्स घेतलाय, बॉल हातातून निसटतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा चौकार.
च्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार विवेक आजची रात्र गाजवताना दिसतोय. गांधरे गावचे माजी उपसरपंच वीरेंद्रजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आपणाला विनंती एस पी ट्रॉफी संदीप पाटील यांची की आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. वाडा क्रिकेट ज्यांनी उभं केलं, जडणघडमध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. WCA मध्ये उपाध्यक्ष WCA, प्लीज वेलकम वीरेंद्रजी ठाकरे सर. बॉल चांगला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, गोलंदाजाच्या बाजूने बॉल टोलावलाय, डीप मिड ऑफला फिल्डर लॉंग ऑफ मधून आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येथे मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. आणखी 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा अजूनही चेंडू आणि धावांमध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंची संख्या अजूनही कमीच आहे, धावा अजूनही थोडे जास्त बनवायचे आहेत. त्याच्यामुळेच आशा पल्लवीत असणार आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या देखील. कारण काही निर्धाव चेंडू जर टाकले गेले किंवा विकेट्स मिळवल्या तर पुन्हा एकदा प्रेशर फील होऊ शकते फलंदाजांना. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये ह्या सर्व काही गोष्टी घडत राहतात. एकाच पेसवर खेळ चालेल असं देखील नाहीये, चढ उतार येत राहतात. परंतु सध्या तरी मोमेंटम चांगलंच मिळवलंय फलंदाजांनी. स्ट्रायकिंग इनला असेल निखिल, एक चौकार त्याने देखील ठोकलाय. सुरुवात त्यानेच केली होती चौकार ठोकून. 9 चेंडू आणि 13 धावा. ओहो, अतिशय सुमार दर्जाचा हा बॉल होता, सोडून दिलाय. विकेट किपरच्या आवाक्या बाहेर होता. शॉर्ट थर्डमॅनला अडवण्यापूर्वी एक धाव पूर्ण केली. वाईटचा देखील इशारा आहे, म्हणजेच वाईटच्या रूपात ह्या 2 धावा मिळत आहेत. अवांत धावा, 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचली आता 23 वर. 23 विदाऊट लॉस. जय हनुमान गांधरे सुस्थितीत आहे गांधरे संघ. आज विवेक कमालीचा खेळ सादर करताना दिसतोय. याआधीच्या मॅचमध्ये 15 धावांची चांगली इनिंग्स खेळली होती आणि त्या मॅचमध्ये मेडन षटक देखील टाकलं होतं. या मॅचमध्ये आतापर्यंत बॅटिंग चांगली केली आहे, 2 चौकार ठोकलेत, 11 धावांचं योगदान त्याने दिलंय. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळेच लाईन ऍडजस्ट करणं थोडंसं डिफिकल्ट जात असतं गोलंदाजांसाठी जेव्हा स्ट्राईक रोटेट होते. 9 चेंडू 11 धावा. हे समीकरण या वेळेला पुल केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर झेपावतोय. सुरेख प्रयत्न होता परंतु अखेर घडली चूक. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. निघालेला तिसरा चौकार. विशाल नाईकनं पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र बॉल थोडासा किंचितसा पुढे पडला, पण चौकार वाचवणं गरजेचं होतं, ते देखील करता आलं नाही. धावसंख्या 27, 7 धावांची फक्त आवश्यकता आहे. हा बॉल बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय आणि खालच्या भागाला देखील लागलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. ओहो, येथे देखील संधी निर्माण होत होती. फेक थोडी स्वेअर पाहायला मिळते विशालकडून. एक धाव येथे कंप्लीट करत असताना फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. पूर्णपणे आता सामना झुकलेला दिसतोय जय हनुमान गांधरे संघाच्या बाजूनं, कारण आता चेंडूंची संख्या जास्त आहे, धावा कमी बनवायच्या आहेत. 6 धावांची फक्त आवश्यकता, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण इकडनं देखील कमबॅक होऊ शकते. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर असे सामने देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटमध्ये काय घडेल याचा अजिबात नेम नाही. नेक्स्ट बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओह, जबरदस्त फटका, फॉलिंग स्लॉक स्वीप आणि बॉल पाठवलाय वाईडिश फाईन लेग सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी. यानंतरचा सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध DKP स्पोर्ट्स पाहुणीपाडा. आजची शेवटची मॅच. 6 चेंडू आणि 2 धावा. निर्धाव चेंडूंची आवश्यकता होती, निर्धाव चेंडू जास्त पाहायला मिळाले नाहीत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक निर्धाव चेंडू आला होता.
त्या व्यतिरिक्त काही अवांतर धावा देखील मिळाल्या होत्या. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. दुसरं षटक आणखी जास्त महागडं राहिलं विष्णूचं, ज्यामध्ये 18 धावा त्याने तब्बल खर्च केल्या आणि त्यामुळेच आता पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय बोबा 11 खानिवली संघ. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज विशाल लोखंडे. स्विंग केला ऑन साइडला, फिल्डर आहे तिकडे लॉंग लेगला, परंतु थोडासा पुढे पडलाय. झेलवर जाण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जीवाच्या आकांताने प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण फक्त 2च धावा तुमच्याकडे होत्या डिफेंड करण्यासाठी. त्यापैकी देखील एक आता कमी झाले. दॅट मीन्स स्कोर्स आर लेवल्ड. दोन्ही संघांची धावसंख्या समसमान झाली आहे. 5 बॉल्समध्ये फक्त एका धावेची आवश्यकता आणि ही धाव देखील कंपल्सरी बनवायची आहे, तेव्हाच तुम्हाला विजय मिळेल, कारण स्पर्धेचा नियमच तसा आहे. कंपल्सरी चेज. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज निखिल. सुरेख बॉल होता हा. स्लोवर डिलिव्हरी, बोट फिरवली होती. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल. विशाल लोखंडेला तिसऱ्या षटकामध्ये का आणलं गेलंय हा देखील एक आता प्रश्न आपल्याला येथे उद्भवताना दिसतोय, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने खूप चांगला मारा केला होता. विष्णूचं षटक कदाचित थोडंसं मागे ठेवता आलं असतं. दुसऱ्या षटकामध्ये त्याला आणलं गेलं असतं तर काहीसा वेगळा येथे परिणाम देखील पाहायला मिळाला असता, वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. पण ह्या सर्व आता जरतरच्या गोष्टी आहेत. पुढचा बॉल अपिश आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल अँड ही टेक्स इट. फलंदाज बाद. सामना अजूनही संपलेला नाही हेच इथे दाखवून देत असताना विशाल लोखंडे होल हार्टेड क्रिकेटर आहे. विशाल लोखंडे सहजासहजी तो सामना सोडत नसतोच आणि तेच त्याने दाखवलंय. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका धावेची आवश्यकता. सलगचे 3 निर्धाव चेंडू जर आले तर मात्र या ठिकाणी विजय संपादित करताना आपल्याला दिसेल बोबा 11 खानिवली संघ. खरं तर क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, शेवटची धाव बनवली जात नाही किंवा शेवटची विकेट पडत नाही, तोपर्यंत कुठल्याच संघाला विजेता घोषित केलं जाऊ शकत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. 6 बॉल्समध्ये 2 वाचवायच्या होत्या. 3 चेंडू टाकून झालेत. 1च धाव खर्च केली आहे. विकेट मिळवली आहे. पहिला धक्का दिलाय निखिलच्या रूपात गोलंदाज विशाल लोखंडेनं आणि आता नवीन बॅटर रोहित मैदानामध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डावखुरा फलंदाज आलाय, कारण डावखुरा गोलंदाज गोलंदाजी करतोय, तर ही देखील एक जबरदस्त चाल आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडंसं कठीण जात होतं, त्यामुळेच आता एक डावखुरा फलंदाज पाठवलाय. काही क्लोज इन फिल्डर्स पाहायला मिळतात. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे, शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर आहे. टप्प्याचा बॉल पुल केला इनफिल्डच्या वरून. जबरदस्त फटका. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा चौकार आणि याचबरोबर सामना फिनिश. अखेर हा सामना जिंकलाय जय हनुमान गांद्रे संघानं. खूप खूप अभिनंदन टीम जय हनुमान गांद्रे. टुर्नामेंट SP ट्रॉफी उपसरपंच चषक मध्ये पाहायला मिळेल. ज्येष्ठ समालोचक लिजन क्रिकेटर या ठिकाणी आहेत. सदानंद अडकमोल यांच्या शुभस या ठिकाणी टॉस केला जात आहे. एका बाजूला DKP शिवकृपा पावडीपाडा टीम, दुसऱ्या बाजूला जय हनुमान गांद्रे. हेड उपसरपंच अँड ट्रेल BS भूमिक स्पोर्ट. टॉस विन जय हनुमान गांद्रे टीमनं टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण टॉस जिंकलेला आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. काय घेणार? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करताना 3 ओव्हरमध्ये कुठपर्यंत रोखणार? 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. वेल डन बेस्ट कॅप्टन नवचेतन जय हनुमान स्पोर्ट गांद्रे अँड DKP शिवकृपा पावणीपाडा टीम. आपण या ठिकाणी बॅटिंग करणार आहात. लास्ट मॅच आहे, लगातार जिंकत आलेला आहात. टार्गेट कुठपर्यंत मनामध्ये आहे? गांद्रे टफ टीम आहे, तुम्ही टफ आहात. एक जबरदस्त फाईट दिली आज. 50-55 करण्याचा प्रयत्न करू. 50 अबव. वेल डन बेस्ट ऑफ लक कॅप्टन DKP शिवकृपा पावणीपाडा टीम. पात्रा एकत्र आतापर्यंत आपण या ठिकाणी लाईव्ह पाहत आलेला आहात. प्रिन्स मूवी लाईव्हवर मात्र एक दर्जेदार प्रेक्षेपण या ठिकाणी साकारलं गेलंय. रतनबुवा ट्रॉफीमध्ये जे पंच होते या ठिकाणी मध्ये पंच JP पॅनल पाहायला मिळत आहेत.
व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस अजय घर यांचा आवाज, सदा अडकमल सरांचा आवाज आपण पाहणार आहोत. मी समालोचक सूरज पाडी आपलं हार्दिक स्वागत करते SP ट्रॉफी उपसरपंच चषक 2025 मध्ये. नक्कीच पाहायला विसरू नका, नक्कीच या मॅचवर कमेंट करा. एका बाजूला जबरदस्त मध्ये हार्ड हिटर बॅटिंग पाहायला मिळते शिवकृपा DKP पावनीपाडा, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्या स्ट्रीट फॉर टॅटनं लढणार संघ जय हनुमान गांधरे. बिग फाइट आज के नाइट का. वेलकम. बघा, नुकताच जो सामना संपन्न झाला त्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार आपण हा शेवटचा सामना समाप्त झाल्यानंतर देणार आहोत. मात्र सामनावीर खेळाडू ठरलेला आहे पुन्हा एकदा विवेक जाधव. 3 धावा देत 2 गडी बाद केले होते आणि त्यानंतर बॅटनं देखील चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 17 धावांची अप्रतिम अशी खेळी साकारली. परंतु आपण सामना संपल्यानंतर सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. मॅच सुरू करायची आहे. शेवटचा सामना संपला की आपण जे पारितोषिक आहे सामनावीराचं ते देणार आहोत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळेच आता लगेच आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच, द बिगेस्ट मॅच ऑफ टू नाईट. एका बाजूला DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहणार आहोत अर्थातच जय हनुमान गांधरे. असे 2 संघ ज्यांनी आजची संपूर्ण रात्र गाजवलेली आहे. पण आता हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण हा सामना जर जिंकला तर मात्र स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. सुपर 6 मध्ये तुमचा संघ असेल. काल AJ हमरापूर संघानं ती किमया केलेली आहे, ते जाऊन पोहोचलेले आहेत सुपर 6 मध्ये. आता दुसरा संघ कुठला असणार आहे, पाहुणीपाडा की गांधरे, या प्रश्नाचं उत्तर काही वेळानंतर आपल्याला मिळेल. टॉस झालेला आहे. जय हनुमान गांधरे संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. चला तर आता वेळ झालेली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तनाची. खरं तर मला आज या ठिकाणी ती संधी दिली त्याबद्दल संदीप पाटील साहेबांचे मी आभार व्यक्त करतोय, SP ग्रुपचे आभार व्यक्त करतोय आणि विशेषतः अभिनय पाटीलला ज्यांच्या माध्यमातून खरं तर मला कॉल आला होता, त्यांचे देखील खूप खूप आभार मी व्यक्त करतोय. आमचे सहकारी समालोचक आहेत सदानंद अडकमोल सर, ज्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि ते शिकण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यांचे देखील आभार. तसेच सूरज पाटील सर असतील, अप्रतिम अशी त्यांची अँकरिंग आहे, सूत्रसंचालन भरपूर चांगलं आहे त्यांचं आणि विशेषतः ते कबड्डीमध्ये फार पॉप्युलर आहेत, पण क्रिकेटमध्ये देखील चांगलं योगदान ते देत आहेत या स्पर्धेसाठी. विशेषतः त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. JP पॅनलचे जे पंच लाभलेले आहेत आपल्याला, त्यांची देखील मोलाची उपस्थिती आहे या स्पर्धेसाठी. खूपच दर्जेदार असं आयोजन आहे, त्याबद्दल संदीप पाटील साहेबांचं पुनश्च मी कौतुक करतोय आणि पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतोय मला संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि आता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय सदानंद अडकमोल सरांना. धन्यवाद अजय. तुमच्यासारखे नामांकित समालोचक या परिसरात आल्यानंतर या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढली. या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. तर आजच्या रात्रीमधला शेवटचा जागर प्रेक्षकांसाठी केला जातोय. शेवटचा जागर, एक अंतिम रात्रीतला आजचा हा अंतिम सामना. एका बाजूला जय हनुमान गांधरे तर दुसऱ्या बाजूला DKP स्पोर्ट्स पाहुणीपाडा. जय हनुमान गांधरे हा तसा कागदावरचा पाहिलेला एक बलवान संघ आहे. DKP स्पोर्ट्स पाहुणीपाडा हा जरा नौखा असला, अनुभवी असला. समालोचक अजय घरत यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये हिंदी मराठी एक चांगलं सुसरावे असं समालोचन आपल्याला दिले. मी विनंती करतो आयोजकांना, मुकेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या भागामध्ये आलेला नवा चेहरा, नवा आवाज, सुमधुर आवाज, खुमासदार आवाज अजय घरत यांना आपल्या मंडळाच्या वतीनं, आपल्या वाडा तालुक्याच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि उपसरपंच चषक अर्थात SP ट्रॉफी 2025 कायमस्वरूपी राहणारी आठवण म्हणून दिलं जाणारं एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन अजय घरत, नवा आवाज, बुलंद आवाज, टेनिस क्रिकेटमधला अजय घरत यांना सन्मानित केलं जात आहे मुकेश पाटील यांच्या हस्ते. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत आणली. एक जबरदस्त शैलीदार, खुमासदार असा आवाज आपण ऐकलात. DKP पाहुणीपाडा हा एक नौखा संघ आहे.
परंतु टेनिस क्रिकेटमध्ये मध्ये जसजसा खेळ चाललेला त्याचा अनुभवाने परिपूर्ण होत आहेत. खेळाडूंना चांगला अनुभव होतोय, चांगले फलंदाज चांगले गोलंदाज तयार होत आहेत. DKP पावनीपाडा संघ हा आजच्या रात्रीतला शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय. जे हनुमान गांधरे संघाकडनं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज मयूर आणि स्ट्रायकरला फलंदाज आजच्या दिवसामध्ये ज्याने जबरदस्त धमाकेदार फलंदाजी केली, अनेक गोलंदाजांना जगणं मुश्किल केलं, तो राज दळवी. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. एक रन सुरेख रीतीने पडून काढली जाते. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वारा प्यायला गेत खेळाडू धावतायत. एक धाव पहिल्या चेंडूवर मात्र राज दळवी. 18 चेंडूंचा खेळपैकी एक चेंडू मार्गस्थ झालेला आहे. या 18 चेंडूपैकी किती चेंडू राज दळवीच्या वाटेला येतात याच्यावर सामन्याचं भवितव्य, याच्यावरच राज दळवी फलंदाजी करताना किती धावसंख्या DKP पावनीपाडा उभारेल याचा आपल्याला साधारणतः अंदाज येऊ शकतो. पुन्हा एकदा षटकरला पुढचा चेंडू. या वेळेला स्ट्रायकरला आहे तो महेश. प्रेक्षकांची संख्या जरी थोडीशी रोडावलेली असली त्याला कारण असं आहे की थोडंसं वातावरणामध्ये खूप गारवा आलेला आहे. परंतु कालच्या तुलनेमध्ये आजचा थंडावा, आज मात्र थोडंसं उबदार वातावरण आहे. काल अक्षरशः कुडकुडी हुडहुडी भरणारी थंडी होती. अचानक टेम्परेचर खूपच खाली आलं, असह्य अशी थंडी झाली होती आणि थंडीपासून बचाव